पंजाब नॅशनल बँक म्हणजेच PNB हे नाव कानावर पडलं की आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर सर्वात आधी कोणता चेहरा येतो? साहजिकच तो चेहरा असतो नीरव मोदींचा। 2017 ते 2018 मध्ये जेव्हा नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांनी PNBला तब्बल 13,000 कोटी रुपयांचा चुना लावला आणि ते रात्रीच्या अंधारात देशाबाहेर पसार झाले, तेव्हा संपूर्ण देश हादरला होता। आपल्याला वाटलं होतं की या घटनेनंतर आपली बँकिंग व्यवस्था आता सुधारेल, बँका काहीतरी धडा घेतील आणि ऑडिटिंगच्या प्रक्रियेत बदल करतील। पण दुर्दैवाने इतिहास स्वतःला पुन्हा एकदा उजाळात देत आहे। नुकतीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। पंजाब नॅशनल बँकने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला म्हणजेच RBIला अधिकृतपणे एका नवीन फ्रॉडबद्दल माहिती दिली आहे। हा फ्रॉड पुन्हा एकदा हजारो कोटींच्या घरात आहे। यावेळी आकडा आहे तब्बल 2,434 कोटी रुपये। हा घोटाळा श्री ग्रुप ऑफ कंपनींशी संबंधित आहे। अशा या व्हिडिओमध्ये आपण अगदी सविस्तरपणे आणि सोप्या भाषेत समजून घेणार आहोत की हा नवीन घोटाळा नक्की काय आहे, श्री ग्रुपचे प्रमोटर्स कोण आहेत, त्यांनी कशा प्रकारे सिस्टीमचा फायदा घेतला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आमच्या कष्टाच्या पैशांवर या वारंवार होणाऱ्या बँकिंग घोटाळ्यांचा काय परिणाम होतो। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। सुरुवातीला आपण या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर नजर टाकूया। पंजाब नॅशनल बँकने जाहीर केलं आहे की श्री ग्रुपच्या 2 महत्त्वाच्या उपकंपन्यांनी बँकची फसवणूक केली आहे। यामध्ये पहिली कंपनी आहे श्री इक्विपमेंट फायनान्स लिमिटेड, ज्यांच्यावर 1,240 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे, आणि दुसरी कंपनी आहे श्री इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स लिमिटेड, ज्यांच्यावर 1,193 कोटी रुपयांच्या फ्रॉडचा शिक्का बसला आहे। या दोनही कंपन्या मुळात NBFC म्हणजेच नॉन बँकिंग फायनान्शियल कंपन्या आहेत। आता NBFC म्हणजे काय हे आपण समजून घेऊया। तुम्ही कदाचित बजाज फायनान्स किंवा मुथूट फायनान्सचं नाव ऐकलं असेल। या अशा कंपन्या असतात ज्या बँकाप्रमाणेच कर्ज देतात, पण त्या पूर्णपणे बँका नसतात। पण आता तपासात जे समोर आलं आहे ते थक्क करणार आहे। बँकने या घोटाळ्याला बोरोअल फ्रॉड असं नाव दिलं आहे। आता हा बोरोअल फ्रॉड नक्की काय असतो हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जेव्हा एखादी मोठी कंपनी बँककडे कर्ज मागायला जाते तेव्हा ती एक विशिष्ट कारण सांगते। उदाहरणार्थ, आम्हाला आमचा कारखाना वाढवायचा आहे किंवा आम्हाला नवीन तंत्रज्ञान विकत घ्यायचं आहे। पण जेव्हा बँक कर्ज मंजूर करते तेव्हा तो पैसा त्या ठरलेल्या कामासाठी न वापरता दुसऱ्याच कामांसाठी वळवला जातो। त्याला बोरोअल फ्रॉड म्हणतात। श्री ग्रुपच्या बाबतीतही हेच घडल्याचं प्राथमिक तपासात दिसतंय। त्यांनी बँकेकडून कोट्यवधी रुपये घेतले, पण ते व्यवसायात गुंतवण्याऐवजी स्वतःच्याच इतर काही शेल कंपन्यांमध्ये वळवले। शेल कंपन्या म्हणजे अशा कंपन्या ज्या फक्त कागदावर असतात, तिथे कोणतंही उत्पादन किंवा सेवा दिली जात नाही, त्या फक्त पैसा फिरवण्यासाठी वापरल्या जातात। या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या कंपन्यांनी बँकेला गहाण ठेवलेल्या मालमत्तेची किंमतही प्रचंड वाढवून सांगितली होती। श्री ग्रुपचे मुख्य प्रमोटर्स हे कनोरिया कुटुंब आहे। हेमंत कनोरिया आणि सुनील कनोरिया हे या कंपन्यांचे मुख्य चालक होते। हे प्रमोटर्स कोलकाता येथील आहेत, मात्र त्यांचे मूळ राजस्थानमध्ये आहे। PNBचं म्हणणं आहे की जेव्हा हा फ्रॉड घडत होता तेव्हा कंपनीच्या सर्व व्यवहारांवर आणि धोरणांवर या प्रमोटर्सचं पूर्ण नियंत्रण होतं। आश्चर्याची गोष्ट म्हणजे 2021 मध्ये रिझर्व्ह बँकने श्री ग्रुपच्या या कंपन्यांचं व्यवस्थापन आपल्या ताब्यात घेतलं होतं। त्यावर प्रशासकाची नेमणूक केली होती। म्हणजेच हा घोटाळा आजचा नाही, तर तो गेल्या अनेक वर्षांपासून चालत आला आहे। इथे एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो की फक्त PNBचं नुकसान झाले का? तर उत्तर आहे नाही। अशा मोठ्या कंपन्यांना जेव्हा कर्ज दिलं जातं तेव्हा एकच बँक एवढं मोठं कर्ज देत नाही, म्हणजे 5 ते 6 बँका एकत्र येतात आणि कर्जाचा वाटा उचलतात। या श्री ग्रुप प्रकरणात PNB सोबतच युको बँक, ॲक्सिस बँक, युनियन बँक, बँक ऑफ बडोदा आणि चक्क स्टेट बँक ऑफ इंडियाचेही पैसे अडकलेले आहेत। PNBने आता याला फ्रॉड म्हटलं असलं तरी इतर बँका अजून शांत आहेत। पण नियमानुसार जर एका बँकने फ्रॉड जाहीर केला तर इतर बँकांनाही तसंच करावं लागतं। याचा अर्थ असा आहे की येणाऱ्या काळात इतर बँकांकडूनही अशाच प्रकारच्या घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही। या प्रकरणाचा आणखी एक गंभीर पैलू म्हणजे आपल्या तपास यंत्रणांची कार्यक्षमता। 2018च्या नीरव मोदी प्रकरणानंतर सरकार सांगत होतं की आता यंत्रणा खूप सतर्क झाल्या आहेत। पण जर श्री ग्रुपचा हा व्यवहार 2021 मध्ये संशयास्पद वाटत होता, तर मग ठोस कारवाईसाठी एवढा वेळ का लागला? ऑक्टोबर 2021 मध्ये कंपन्यांवर प्रशासक नेमला गेला, पण अजूनपर्यंत या प्रमोटर्सवर कोणतीही मोठी अटक किंवा कारवाई झालेली दिसत नाही। या घोटाळ्याचा तुमच्या आमच्यावर काय परिणाम होतो हे समजून घेणं खूप गरजेचं आहे। बँकांकडे असलेला पैसा हा जनतेचा असतो। जेव्हा एखादा मोठा कर्जदार पैसे बुडवतो तेव्हा बँकची आर्थिक स्थिती कमकुवत होते।
यामुळे बँका सामान्य माणसाला कर्ज देताना अधिक कडक अटी लावतात किंवा व्याजाचे दर वाढवतात। दुसरीकडे जेव्हा बँकांचे अशा प्रकारे नुकसान होते तेव्हा सरकारला आपल्या कराच्या पैशातून या बँकांना पुन्हा जिवंत करण्यासाठी भांडवल द्यावं लागतं। म्हणजेच प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे हा बोजा तुमच्या आमच्या खिशावरच पडतो। पीएनबी म्हणते की आम्ही आधीच हा पैसा तोटा म्हणून गृहीत धरला आहे, त्यामुळे आमच्या सध्याच्या नफ्यावर याचा परिणाम होणार नाही। ही गोष्ट तांत्रिकदृष्ट्या जरी खरी असली तरी मुळात तो पैसा गेला कुठे, तो पैसा देशाच्या अर्थव्यवस्थेतून बाहेर गेला हे वास्तव आपण नाकारू शकत नाही। या संपूर्ण प्रकरणातून काही गंभीर प्रश्न निर्माण होतात। आपली बँकिंग ऑडिटिंग सिस्टीम एवढी कमकुवत आहे का की हजारो कोटींचे व्यवहार वळवले जातात आणि कुणालाच पत्ता लागत नाही? मोठ्या कंपन्यांना कर्ज देताना मालमत्तेची जी तपासणी केली जाते ती पारदर्शक का नसते? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा एखादा फ्रॉड उघड होतो तेव्हा दोषींवर त्वरित आणि कठोर कारवाई का केली जात नाही? जर सामान्य माणसाने घराच्या कर्जाचा एक हप्ता चुकवला तर बँक त्याला नोटीस धाडते, पण हजारो कोटी बुडवणारे वर्षानुवर्षे मोकाट कसे फिरतात? या प्रकरणाचा शेअर मार्केटवरही परिणाम होणार हे निश्चित आहे। श्री ग्रुपच्या कंपन्यांचे शेअर्स आधीच कोसळलेले आहेत, पण पीएनबीच्या शेअर्सवरही सोमवारी जेव्हा बाजार उघडेल तेव्हा दबाव पाहायला मिळू शकतो। गुंतवणूकदारांचा विश्वास अशा बातम्यांमुळे डळमळीत होतो। बँकिंग क्षेत्रासाठी हे एक चांगलं लक्षण नाही, विशेषतः जेव्हा भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढण्याचा प्रयत्न करत आहे। अशा घोटाळ्यांमुळे परदेशी गुंतवणूकदारांमध्येही चुकीचा संदेश जातो। रिझर्व्ह बँक या प्रकरणात अधिक सखोल चौकशी करेल। सीबीआय आणि ईडीकडे हे प्रकरण सोपवलं जाईल। प्रमोटर्सच्या वैयक्तिक मालमत्ता जप्त केल्या जाऊ शकतात, पण हे सगळं होण्यासाठी जी वेळ लागते तोपर्यंत परिस्थिती हाताबाहेर गेलेली असते। आपल्याला गरज आहे ती अशा एका सिस्टीमची जी फ्रॉड झाल्यानंतर नाही तर फ्रॉड होण्यापूर्वीच धोक्याची घंटा वाजवेल। तंत्रज्ञानाच्या युगात जिथे प्रत्येक व्यवहारावर लक्ष ठेवणं शक्य आहे तिथे अशा चुकांना वाव मिळणं हे आपल्या सिस्टीमचं अपयश आहे। श्री ग्रुपचा हा घोटाळा भारतीय बँकिंग क्षेत्रातील त्रुटी पुन्हा एकदा उघड करणारा ठरला आहे। बँकांनी केवळ नफा कमवण्यावर लक्ष न देता आपल्या रिस्क मॅनेजमेंटवर काम करण्याची जास्त गरज आहे। सरकारनेही केवळ कायदे करून उपयोग नाही तर त्या कायद्यांची अंमलबजावणी किती वेगाने होते ते पाहणं महत्त्वाचं आहे। बँकिंग सिस्टीमवरचा सर्वसामान्यांचा विश्वास हा कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असतो आणि तो विश्वास टिकवून ठेवणं ही शासन आणि प्रशासन दोघांचीही जबाबदारी आहे। तुम्हाला काय वाटतं? अशा मोठ्या आर्थिक गुन्हेगारांना रोखण्यासाठी आपल्या कायद्यात कोणते बदल केले पाहिजेत? तुम्हाला वाटतं का की आपल्या बँका मोठ्या व्यापाऱ्यांना कर्ज देताना अधिक सवलती देतात? तुमचे विचार कमेंट्समध्ये नक्की सांगा। ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच घडामोडींसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।